सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मार्डी गावात काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। आता या घटनेमध्ये मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। नक्की असं त्यांच्यासोबत काय घडलं ते पहा। मार्जी गावातील काळे वस्ती परिसरात दुपारी 1:30च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मृत पावलेल्या वृद्ध महिलेची ओळख मालन विलास काळे अशी पटली आहे। नातू सुजित युवराज काळे यांच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेल्या होत्या, तेव्हा एका शेळीचा पाय विजेच्या तारेत अडकून पडला होता। विद्युत प्रवाह सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती। आता जो मुलगा होता सुजित, त्याला हे पाहवलं नाही आणि त्या निरागस मनाने अक्षरशः तिकडे धाव घेतली आणि संबंधित दृश्य पाहून निरागस सुजित शेळीला वाचवण्यासाठी पुढे गेला, मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला। नंतर तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता। आता तो तडफडू लागला त्यामुळे आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाची झुंज देत होता। हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता वाचवण्यासाठी त्या पुढे सरसावल्या, मात्र दुर्दैवाने शॉक बसला। शेळीसह आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। हातात घेऊन बसलेली आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून नागरिकांचे डोळे पाणवले। या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते। जेव्हा नातूला करंट लागला होता तेव्हा त्या आजीने अक्षरशः त्याला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः त्या दोघांचाही मृत्यू झाला। त्याचबरोबर शेळीचा सुद्धा मृत्यू झाला। संबंधित घटनेची जी माहिती आहे ती मिळताच दहिवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलेला आहे।